मीन रास ही राशीचक्रातील शेवटची म्हणजेच 12वी रास आहे। या राशीचा स्वामी गुरु असून ही जलतत्वाची रास आहे। मीन रास ही द्विस्वभावी आणि चंचल अशी आहे। मीन राशीत जन्म घेणाऱ्या जातक कडक शिस्तीचे असतात आणि सोबतच मोठ्या विचारांचे पण असतात। कोणतेही निर्णय ते खूप विचार करूनच घेतात। या व्यक्तींना यांचे बरे वाईट बरोबर समजत असते आणि त्यामुळे ते इतरांशी वागताना समंजसपणे समजूतदारीने वागतात। या व्यक्ती जास्त करून अध्यात्माकडे झुकतात। असे म्हणतात की मीन राशी म्हणजे मोक्षाची रास आहे। हे काही चुकीचं नाही, कारण यांना धार्मिक गोष्टी करायला खूप आवडतात। हे खूप ईश्वर प्रेमी असतात आणि त्यामुळेच त्यांना मोक्षाची रास असं म्हणायलाही हरकत नाही। यांना ट्रॅव्हलिंग करायलाही खूप आवडते। ते नेहमी नवीन नवीन ठिकाणी फिरायला जाणे पसंत करतात। या व्यक्तींना व्यापारामध्ये खूप फायदा आहे, किंवा असं म्हणा ना की मीन राशीचे व्यक्ती खूप सुंदर आणि बुद्धिचातुर्याने कोणताही व्यवसाय करू शकतात आणि त्यातून भरपूर लाभही कमवू शकतात। परंतु या व्यक्तींचा एक अवगुण हा आहे की या व्यक्तीमध्ये कधीही कोणत्याही प्रकारची अहंकाराची भावना जन्म घेऊ शकते आणि त्यामुळे हे व्यक्ती आपले वैयक्तिक नुकसान करून घेतात किंवा करून घेऊ शकतात। कारण अहंकाराची भावना ही आपल्याला खूप खाली किंवा आपले नुकसानच करून देणारी अशी आहे। तर ही पाहिली आपण एकंदरीत मीन स्वभाव किंवा मीन राशीच्या व्यक्तीचे काही गुण आणि स्वभाव। तर हा महिना आपल्याला कसा जाणार आहे आता आपण ते बघूयात। तर हा महिना आपल्या राशीला भरपूर धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। आपल्याला ह्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून भरपूर पैसे कमवण्याची शक्यता आहे आणि सोबतच आपण पैसे बचत करण्यामध्येही सफल व्हाल। आपल्याला अचानकपणे नको असलेल्या ठिकाणी प्रवास करावा लागू शकतो आणि त्यामुळे आपले दररोजचे जे जीवन आहे ते प्रभावित होऊ शकते। आपल्याला ह्या महिन्यामध्ये आर्थिक दृष्ट्या थोडंसं जास्त सतर्क राहण्याची गरज आहे। आपल्या प्रेमसंबंधामध्ये आपले नाते मधुर आणि विश्वासपूर्ण असणार आहे। एकदम चांगले परिणाम मिळतील आणि सोबतच एकमेकांबद्दलच्या विश्वासामध्ये अजून जास्त वाढ होईल। आपल्या जोडीदाराशी असलेले नाते अजून घट्ट होईल आणि मजबूत बनेल। आपण जर विवाह इच्छुक असाल आणि आपण कोणाला तरी पसंत करत असाल तर त्यांच्याशीच विवाह होण्याची किंवा विवाह जुळण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला जर असे वाटत असेल की आपल्या आवडत्या व्यक्तीशी आपले लग्न जुळावे तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींशी बोला आणि प्रयत्न करा। तुमच्यासाठी हा महिना लव्ह लाईफ किंवा विवाहासाठी खूप अनुकूल आहे, म्हणून आलेली संधी वाया घालवू नका। जर कोणी आपल्या मनामध्ये असेल तर लगेचच सांगून टाका आणि तसे प्रयत्न करा। महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला आपल्या पालकांचे पूर्णपणे साथ मिळणार आहे आणि त्यामुळे आपल्याला कार्य करण्यामध्ये भरपूर आत्मविश्वास मिळेल आणि आपण आपल्या पालकांना स्वतःबद्दल एक अभिमानाची भावना जागृत कराल किंवा त्यांना आपल्याला काम करताना पाहून खूप अभिमान वाटेल, आपलं खूप कौतुक वाटेल। महिन्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक कार्यासाठी कुठेतरी बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे। घरामध्ये कोणाच्या विवाहासाठी जर आपण प्रयत्न करत असाल तर ते देखील अंतिम टप्प्यामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घरातील वातावरणही एकदम बदलून जाईल। घरात हर्ष आणि उल्हासाचे नवीन वातावरण तयार होईल। एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये नांदेल। आपल्या मित्रमंडळीमध्ये जर कोणाशी आपले वाद चालू असतील किंवा एखाद्या गोष्टीवरून मतभेद झालेले असतील तर तेही सध्या तरी मिटण्याची शक्यता आहे आणि आपली मैत्री ही पुन्हा नवीन विश्वासाने नवीन नात्याने प्रफुल्लित होण्याची पण शक्यता आहे। तरी आपण सर्वांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा। एखाद्या ठिकाणी किंवा पर्यटन स्थळी तीर्थक्षेत्री आपण प्रवास करण्याची शक्यता आहे, परंतु खूप जपून प्रवास करा, कारण अचानकपणे धनहानी होण्याची शक्यता आहे किंवा आपण कोणाकडून तरी फसवले पण जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे जे कोणतेही आपण कार्य कराल किंवा व्यवहार कराल तर अगदी जपून करा, कटाक्षाने करा, सावधानता बाळगून करा। घरामध्ये काही कारणाने संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे। एखाद्या गोष्टीवरून मतभेद होतील आणि वादही वाढतील, परंतु महिन्याच्या शेवटी यावर आपल्याला उपायही सापडतील। त्यामुळे वाद मिटतील आणि नाते पुन्हा पहिल्यासारखे घट्ट होण्याची शक्यता आहे। आर्थिक बाबतीत काही कौटुंबिक समस्या उत्पन्न होतील आणि त्यामुळे अचानक खर्च वाढतील, त्याचा
आपल्यावर किंवा आपल्या आर्थिक बाबींमध्ये विपरीत परिणामच घडणार आहे. आपल्या परिवारजनांमध्ये स्थावर किंवा वडिलोपार्जित मालमत्तेवरून काही मतभेद होण्याची शक्यता आहे. तर यावर आपणच समंजसपणा दाखवून उपाय शोधण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हे सर्व बंद होईल आणि आपले जे काही गैरसमज झालेले आहेत तेही दूर होण्याची शक्यता आहे. पण प्रयत्न तर आपल्यालाच करावा लागणार आहे. जर आपण वाट पाहत बसलो तर काहीही हाती लागणार नाही. तर उठा आणि प्रयत्न करा आणि हे सर्व आपण मिटवण्याचा प्रयत्न करा, त्यातून चांगलेच परिणाम मिळतील. व्यावसायिक वर्गाला हा महिना भरपूर धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे. काही नवीन प्रोजेक्ट आपण सुरू करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच सुरू करा, आपल्याला आर्थिक लाभच मिळतील. आपल्याला जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करावायचा असेल तर सुरू करा, त्यामुळे आपल्याला अजूनच आपल्या व्यवसायामध्ये प्रसिद्धी मिळेल आणि आपल्याला भरपूर धनलाभही मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूप फलदायी असा जाणार आहे. बऱ्याच दिवसांपासून आपण आपल्या प्रमोशनसाठी वाट बघत असाल किंवा काही कारणाने आपले प्रमोशन थांबलेले असेल तर ते आपले स्वप्न पूर्ण होण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे. आपले प्रमोशन पण होईल, आपल्याला वरचा हुद्दा मिळेल आणि सोबतच आपल्या पगारातही वाढ होईल. त्यामुळे आपण आणि आपले कुटुंबीय आपल्यावर खूप खुश असतील. घरामध्ये आनंदाचं एक वातावरण पसरलेलं असणार आहे. जर आपण नोकरीसाठी परदेशात जाण्याच्या विचारात असाल तर तेही स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. सोबतच असलेली नोकरी बदलून आपण दुसऱ्या नोकरीच्या जर विचारात असाल तर तेथेही आपल्याला सफलता मिळण्याची शक्यता आहे. तर प्रयत्न आपण करत राहा, अजिबात थांबू नका. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी उत्तम प्रदर्शन कामगिरी केल्याबद्दल आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि सोबतच इतर सहकारी मंडळींकडून पण आपले भरभरून कौतुक होईल. याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा. तरुण वर्गाला हा महिना नवीन संधी देणारा असा जाणार आहे. जर आपण कोठे नोकरी शोधत असाल तर आता तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे आणि तीही आपल्या अगदी मनासारखी नोकरी मिळणार आहे. तरी आलेली संधी अजिबात घालवू नका. जर आपण नवीन काहीतरी करण्याच्या विचारात असाल तर तीही संधी आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. आपल्या डोक्यामध्ये काही कल्पना असतील तर त्याही प्रत्यक्षामध्ये उतरवाल आणि आपल्या सफलतेच्या स्वप्नाकडे आपण एक पाऊल पुढे जाल. फक्त प्रामाणिक कष्ट आणि कडी मेहनत ही एवढीच एक गोष्ट आपण आपल्या लक्षात ठेवा आणि करत राहा. यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे आणि सोबतच आर्थिक लाभही मिळतील आणि आपली प्रसिद्धीही होण्याची शक्यता आहे. तरी आपण आलेली संधी अजिबात घालवू नका, याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. महिला वर्गाला हा महिना भरपूर उत्साहाने परिपूर्ण असा जाणार आहे. महिला ज्या कोणी काम करत असतील किंवा नोकरी करत असतील तर त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा आपल्या सोबत सहकारी मंडळींकडून आपले भरभरून कौतुक होणार आहे. आणि सोबतच ज्या महिला छोट्या उद्योजिका असतील किंवा मोठ्याही असतील त्यांनाही आपल्या व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये भरपूर धनलाभ मिळण्याची शक्यता आहे आणि त्या स्वतःला सिद्ध करून दाखवण्यामध्ये सफलच राहतील आणि त्या पहिल्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध होतील. भरपूर धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. तरी आपण याचा पुरेपूर लाभ घ्यावा. सोबतच आपण आपल्या तब्येतीची पण काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. हा महिना आरोग्याच्या दृष्टीने चांगलाच राहणार आहे. तरी थोडीशी सावधगिरी बाळगली तर काय हरकत आहे. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या करिअरच्या दृष्टीने खूप मेहनत करावा लागणारा असा हा महिना आहे. आपले जे काही ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला कडी मेहनत करावी लागणार आहे. आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न कराल आणि यामध्ये आपल्याला आपले आई वडील आणि मित्रमंडळी कुटुंबीय मंडळी या सर्वांचे समर्थन मिळेल, त्यांचे आशीर्वादही मिळतील आणि त्याप्रमाणे आपण आपल्या भविष्याकडे वाटचाल कराल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना थोडंसं मन विचलित होण्याची शक्यता आहे. जो काही अभ्यास आपण करत आहात तो एकदम मन लावून आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. सोबतच आपल्याला हवे असलेले मार्गदर्शन ही अचानकपणे आपल्याला सध्या तरी ह्या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. तरी आपण त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा. जे काही आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे त्याच्या सहाय्याने आपल्या अभ्यासामध्ये कौशल्यता वाढवा आणि एकाग्रता वाढवा आणि आपल्या ध्येयाकडे अजून एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठ व्यक्ती वर्गालाही हा महिना नवीन अनुभव देणारा असा जाणार आहे. परंतु आपल्या आरोग्याबाबत काही तक्रारींना आपल्याला सामोरे जावे लागेल, जसे की कंबरदुखी किंवा अपचनाच्या समस्या.
एखादे नवीन कार्य किंवा सामाजिक कार्य आपण करण्याच्या विचारात असाल तर नक्की करा. त्यामुळे आपल्याला एक नवीन दिशा मिळेल आणि आपल्या नवीन ओळख्याही होतील. थोडेसे आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवतील, परंतु साहस आणि प्रतिरोधक क्षमता वाढल्याने या समस्यांवर क्षणामध्ये आपण मात कराल. मन थोडंसं अशांत राहण्याची शक्यता आहे. यामुळे नियमितपणे मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. याचे आपल्याला चांगलेच परिणाम मिळतील. एकंदरीतच पाहता हा महिना सर्व प्रकारे शुभ फळ देणारा असा जाणार आहे. तरी आपण सर्वांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा. डिसेंबर महिन्यासाठी मीन राशीचा शुभ अंक हा 6 असणार आहे आणि शुभ रंग हा पांढरा असणार आहे. तरी कोणतेही नवीन कार्य करणार असाल किंवा शुभ कार्य करणार असाल तर वरील गोष्टींना आधी प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच परिणामही शुभ मिळतील. आणि जमलंच तर दररोज नियमितपणे सकाळी 108 वेळा ओम हम हनुमते नमः या मंत्राचा जप करत चला. याचेही आपल्याला सकारात्मकच परिणाम पाहायला मिळतील. तर 2023 मधला हा डिसेंबर महिना शेवटचा महिना आहे. हे वर्ष आपल्याला कसंही गेलं असेल याचाच विचार आपण करत बसू नका. येणारे वर्ष हे चांगलेच जाईल अशी आपण आशा करा. सकारात्मक भावना ठेवा, सकारात्मक विचार ठेवा. येणारे हे वर्ष आपल्यासाठी भरभरून सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नवीन संकल्प करा, केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर कष्ट करा. जीवन जगा, परंतु प्रत्येक क्षण खूप आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. बघा, यश नक्कीच तुमचं आहे. नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.